डॉक्टर दत्ता वाघमारे, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर येथे कार्यरत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत एक खास संकल्पना घेऊन आलेली आहे. ती म्हणजे बहुसांस्कृतिक विद्यार्थ्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी आंतरक्रिया करताना शिक्षकाची भूमिका. मित्रांनो, ज्यावेळेस आपण बहुसांस्कृतिक समाज म्हणतो, तो बघण्या अगोदर आपण संस्कृती म्हणजे काय ते आपण बघूया. संस्कृती म्हणजे अगदी एका वाक्यात जर त्याची व्याख्या सांगायची असेल तर जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती होय. आणि मग ह्या जीवन जगत असताना ह्या संस्कृतीचे कोणकोणते घटक आहेत, की सर्वसाधारणपणे कुठलीही संस्कृती असू द्या, त्या संस्कृतीचे घटक म्हणजे मग त्या संस्कृतीमधील कला असेल, साहित्य असेल, विविध रूढी आणि परंपरा असतील, चालीरीती असतील, श्रद्धा, मूल्य, विचार, धर्म, सण आणि उत्सव हे सगळेच संस्कृतीचे घटक आपल्याला दिसतात. आणि मग हे संस्कृतीचे घटक असताना आता या संस्कृतीवरून बहुसांस्कृतिकता म्हणजे काय? तर बहुसांस्कृतिकचा याचा अर्थ विविध संस्कृत्या एकाच ठिकाणी अस्तित्वात असणे, जिथे वांशिक, धार्मिक आणि सांस्कृतिक गट समावेश असतात आणि ज्या संस्कृतीत चालीरीतींना अनुरूप असे वर्तन, सांस्कृतिक अंगीकरण, मूल्य, विचारांचे नमुने आणि संपर्क साधण्याची ढब प्रकट होते, तेव्हा त्यास बहुसांस्कृतिक वाद असे म्हणतात. म्हणजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर. सोलापूरमध्ये अनेक संस्कृत्या एकत्र नांदत असतात किंवा एकत्र आहेत. आणि म्हणून पूर्व भागातील संस्कृती असेल, त्यांची संस्कृती वेगळी आहे. आणखी वेगवेगळ्या भागातली कन्नड भागातील विद्यार्थ्यांची संस्कृती वेगळी आहे आणि मराठी संस्कृती, अशा अनेक संस्कृत्या सोलापूरमध्ये राहतात. कारण त्यांच्या ज्या चालीरीती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. आपापल्या धर्माची उपासना ते हे करत असतात आणि प्रत्येकाची उपासना करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. अशा अनेक संस्कृत्या एकत्र असणे आणि म्हणून त्याला बहुसांस्कृतिक वाद किंवा बहुसांस्कृतिकता असे म्हणतात. आता यामध्ये आणखी काही डेफिनेशन आपल्याला त्यामध्ये सांगता येऊ शकतील, की ज्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या समूहात किंवा समाजामध्ये विविध प्रकारच्या भाषा, विविध पंथांचे, विविध धर्माचे किंवा जातीचे लोक राहतात, त्यांची उपासना करण्याची पद्धती वेगळी असते. कला, रूढी, परंपरा, नीतीनियम, समाजाचे जे काही नीतीनियम आहेत ते नीतीनियम वेगळे असतात. त्यांच्या सवयी या संदर्भात समाजामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी किंवा विविधता आढळते. ही विविधता विविध संस्कृतीच्या रूपाने आढळते. त्या समाजाला आपण बहुसांस्कृतिक समाज असे आपण म्हणतो. आणि त्याचं मगाशी म्हटल्याप्रमाणे सोलापूर हे त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला त्यामध्ये म्हणता येऊ शकेल. आणि म्हणून याच्यामध्ये बऱ्याच बाबतीमध्ये भिन्नता असते, की उदाहरणामध्ये लोकांचे विचार असतील, लोकांचे मूल्य असतील, शिक्षणाचे स्तर असतील, या सगळ्यामध्ये आपल्याला त्यामध्ये भिन्नता आढळून येते आणि म्हणून विविधता आढळून येते आणि त्यामध्ये प्रत्येकामध्ये वैविध्यपूर्णता किंवा वेगळेपणा त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि मग असे जे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या पुढे आपल्याला होऊ घातलेले आताचे जे शिक्षक आहेत किंवा बीएडचे जे शिक्षक आहेत, एमएडचे जे शिक्षक आहेत, त्यांना अशा समाजामध्ये शिक्षक म्हणून जायचं आहे, की त्यांच्या पुढचा जो विद्यार्थी आहे, शाळेतला जो विद्यार्थी आहे, तो बहुसांस्कृतिक असेल. कारण त्यांची भाषा भिन्न असेल, धर्म भिन्न असेल, त्यांची उपासना करण्याची पद्धती वेगळी असेल, सण आणि उत्सव साजरे करण्याची पद्धती वेगळी असेल आणि अशा बहुसांस्कृतिक किंवा वेगवेगळ्या संस्कृतीचे विद्यार्थी वर्गामध्ये असणार आहेत. आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांच्या पुढे जाऊन आपल्याला विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांशी शिक्षक झाल्यानंतर आंतरक्रिया करताना आहे. आणि मग ही आंतरक्रिया किंवा इंटरॅक्शन्स करताना ॲज अ टीचर, ॲज अ वुड बी टीचर म्हणून आपली शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे किंवा कशी शिक्षकाची भूमिका असली पाहिजे, आणि म्हणून या अनुषंगाने काही मुद्दे मी तुमच्याशी शेअर करतोय. मित्रांनो, की बघा, विविध संस्कृतीच्या वैशिष्ट्यांची ओळख. कारण शिक्षक म्हणून ज्यावेळेस मी वर्गामध्ये उभा राहतो, त्यावेळेस शिक्षक म्हटल्यानंतर किमान जे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या संस्कृती आहेत
त्या संस्कृत्यांची आपल्याला त्या संस्कृत्यांच्या वैशिष्ट्यांची ओळख असणं गरजेचं आहे. अगदी तोंड ओळख का होईना असणं गरजेचं आहे. म्हणजे भाषा असेल, कला असेल, साहित्य असेल, खेळ असेल, ह्या त्यांची जी वैविध्यपूर्णता आहे ती वैविध्यपूर्णतेबद्दल शिक्षकाला थोडीशी आपल्याला त्या संस्कृतीची वैशिष्ट्यांची जुजबी का होईना ओळख असणं हा भाग त्यामध्ये खूप महत्वाचा आहे. तरच आपण बहुसांस्कृतिक वर्गातल्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतो. म्हणून या ठिकाणी शिक्षकाची भूमिका खूप महत्वाची असलेली आपल्याला त्यामध्ये दिसते. दुसरा मुद्दा यामध्ये महत्वाचा आहे तो म्हणजे जर तुम्ही शिक्षक वेगवेगळ्या धर्माचा, वेगवेगळ्या भाषांचा त्यामध्ये आदर निर्माण करणे. कारण शिक्षकाची भूमिका कशी पाहिजे तर विविध भाषा असतील, धर्म असतील, सण आणि उत्सव असतील, तर त्यांचा रिस्पेक्ट किंवा आदर करणे. जसं माझा धर्म आहे, मी जसे माझ्या धर्माचे सण आणि उत्सव साजरे करतो, जशी माझी भाषा आहे तशीच पुढच्याच विद्यार्थ्यांची भाषा सुद्धा, धर्म सुद्धा तितकाच श्रेष्ठ आहे. ही आदराची किंवा रिस्पेक्ट देण्याची जी भूमिका आहे ती भूमिकाची शिक्षकाची असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शिक्षक म्हणून अशा विद्यार्थ्यांच्या पुढे जात असताना आपल्याला विविध सण, विविध उत्सव किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूरमध्ये असणारे जे काही परंपरा आहेत त्या परंपरांची जाणीव शिक्षकाला असणं गरजेचं आहे. जर जाणीव असेल तरच तो विद्यार्थी इतर सणांचा, इतर उत्सवांचा, इतर परंपरांचा तो शिक्षक चांगल्या पद्धतीनं आदर करण्याची भूमिका शिक्षकाची असणं खूप गरजेची आहे. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या संस्कृतीबद्दल आदराची भावना. जसं माझी संस्कृती श्रेष्ठ आहे असं मला वाटतं किंवा माझी भाषा असेल, धर्म असेल, सण आणि उत्सव असतील किंवा कला असेल, जशी माझी संस्कृती श्रेष्ठ आहे असं वाटतं, माझी भाषा श्रेष्ठ आहे जसं वाटतं किंवा माझी धर्म हा संस्कार श्रेष्ठ आहे असं वाटतं, तसं माझ्या पुढील विद्यार्थ्यांची सुद्धा धर्म किंवा संस्कृती हा सुद्धा तितकाच श्रेष्ठ आहे. ही आदराची भावना त्यामध्ये असणं हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. पाचवा मुद्दा, कोणत्याही संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठपणे मूल्यमापकाची भूमिका शिक्षकाची असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर किती जरी आपण बघतो की भारताच्या एकूण समाज व्यवस्थेकडे आपण ज्यावेळेस दृष्टिक्षेप टाकतो त्यावेळेस आपल्याला खूप विविधता किंवा खूप डायव्हर्सिटीज आपल्याला त्यामध्ये दिसते. आणि म्हणून ही डायव्हर्सिटी जरी असली तरी या विविधतेतून एकता साधण्याची किंवा त्यांच्यामध्ये अनेक संस्कृतीमध्ये दुवा साधण्याची भूमिका शिक्षकाची असणं गरजेचं आहे. तरच तो इतर संस्कृतींचा तो रिस्पेक्ट करू शकतो किंवा आदर करू शकतो किंवा सन्मान करू शकतो. आणि म्हणून हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, राष्ट्रभाषा, धर्म असेल, पंथ असेल यांच्या प्रती आणि त्याचबरोबर राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्याची भूमिका सुद्धा शिक्षकाची असणं गरजेचं आहे. तरच ज्यावेळेस तो बहुसांस्कृतिक विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांशी आंतरक्रिया करतो त्यावेळेस त्याची भूमिका ही अगदी निरपेक्षपणे ती भूमिका असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून कोणत्याही ठिकाणी शिक्षकाने संकुचित, वैयक्तिक, भाषिक, प्रांतीय स्वार्थाचा व हितसंबंधाचा त्याग करण्याची वृत्ती निर्माण करण्याची भूमिका शिक्षकाची असणं फार गरजेचं आहे. शिक्षक म्हणून आपला स्वार्थ असेल किंवा संकुचित दृष्टिकोन त्यामध्ये असता कामा नये. जर संकुचित दृष्टिकोन त्या शिक्षकाचा असेल तर तो योग्य प्रकारे ती भूमिका शिक्षकाची पार पाडू शकणार नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये स्वार्थाचा किंवा हितसंबंधांचा त्याग करण्याची वृत्ती निर्माण करण्याची भूमिका शिक्षकाची असणे हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. त्याचबरोबर देशातील सर्व धर्म, सर्व जाती, सर्व प्रांत याबद्दल आत्मीयतेची किंवा जिव्हाळ्याची भावना निर्माण करण्याची भूमिका सुद्धा शिक्षकाची असणं गरजेचं आहे. जर आपल्याला इतर भाषेबद्दल, इतर संस्कृतीबद्दल, इतर कला व उत्सवाबद्दल किंवा सणाबद्दल जर आत्मीयतेची भावना असेल तरच आपण इतर लोकांचा, संस्कृतीतील लोकांचा आपण आदर करू शकतो. आणि म्हणून अशा वेळेस विद्यार्थ्यांशी आंतरक्रिया करताना आपल्याला काही अडचण त्यामध्ये येत नाही. हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. त्याचबरोबर
प्रत्येक संस्कृतीचे निपक्षपातीपणे किंवा वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणारा मूल्यमापकाची भूमिका शिक्षकाची असणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस ज्या जुन्या संस्कृती आहेत किंवा जुन्या काही वाईट चालीरीती आहेत आणि त्या समाजाला बऱ्याच वेळेस ते घातक असू शकतात किंवा समाजाला मागे नेणाऱ्या त्या काही परंपरा ही असू शकतात आणि त्यांचं अशा अशा ज्या काही कालबाह्य झालेल्या रूढी आणि परंपरा असतील अशा ह्यांचं निपक्षपातीपणे वस्तुनिष्ठपणे जसा आहे तसं मूल्यमापन करणारा मूल्यमापकाची भूमिका सुद्धा त्यामध्ये असणं हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. त्याचबरोबर आणखी एक विद्यार्थ्यांशी आंतरक्रिया करताना शिक्षकाची भूमिका आवश्यक सांस्कृतिक नव्या बदलांचे चिंतन करून स्वीकारणाऱ्याची भूमिका त्यामध्ये असणं. कारण आपल्याला माहित आहे की ज्या कालबाह्य झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत प्रत्येक संस्कृती ही गात टाकत असते. प्रत्येक संस्कृती हे नव्याचा शोध घेत असतं आणि जुनं जे टाकाऊ आहे ते टाकून देत असतं आणि नवीन मूल्य नवीन वृत्तींचा स्वीकार करण्याची भूमिका त्यामध्ये. म्हणून जे जे काही बदल सोसायटीमध्ये होत आहेत किंवा समाजामध्ये होत आहेत किंवा एकूण संस्कृतीमध्ये होतात त्या बदलाचे चिंतन करून स्वीकारणाऱ्याची भूमिका त्यामध्ये असणं हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. आणि म्हणून याच बरोबर ज्यावेळेस मी जेव्हा बहुसांस्कृतिक विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांशी ज्यावेळेस आंतरक्रिया करतो त्यावेळेस विद्यार्थ्यांचा आवश्यक त्या ठिकाणी जरूर तेवढा विद्यार्थ्याचा मित्र आणि त्याचबरोबर मार्गदर्शकाची भूमिका असणं हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. आणि म्हणून ही आत्मीयता विद्यार्थ्यामध्ये मित्रत्वाचं नातं त्यामध्ये निर्माण करणं आणि जिथं आवश्यक आहे त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन सुद्धा करण्याची भूमिका ह्या अशा विद्यार्थ्यांना आंतरक्रिया करताना शिक्षकाचे असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर यापुढे जाऊन शिक्षकाची भूमिका आहे अगदी निपक्षपाती विचार चिंतनशीलता आणि वस्तुनिष्ठता इत्यादी अंतर्भूत गुण असणाऱ्याची भूमिका शिक्षकाची असणं खूप गरजेचं आहे. पुढचा जो सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे संस्कृती रक्षक आणि सांस्कृतिक संवर्धन. आणि म्हणून जे अ, मागच्या पिढीनं आपल्याला जे दिलेलं आहे आणि त्याचं जे काही गोष्टी आहेत मग ते भाषा असतील कला असतील सण असतील उत्सव असतील जे काही मूल्य असतील ह्याचं रक्षण करणे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं रक्षण करणं आणि संस्कृतीचं त्याच्यामध्ये वाढ करणे किंवा संवर्धन करणे ची भूमिका सुद्धा शिक्षकाची असणं खूप गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बहुसांस्कृतिक बैठक तयार करण्यासाठी शाळेत विविध सण आणि उत्सव समारंभ एकत्रित साजरे करण्याची भूमिका. मित्रांनो, ज्यावेळेस आपण शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये अनेक कार्यक्रम आपल्याला साजरे करावे लागतात. अनेक धर्माचे सण साजरे करावे लागतात. राष्ट्रीय उत्सव साजरे करावे लागतात. अनेक भाषांचे जे वेगवेगळे दिन असतात किंवा जयंत्या असतात असे साजरे करावे लागतात. आणि अशा वेळेस आपण शाळेमध्ये जे विविध सण असतात विविध धर्मियांचे सण असतात विविध उपासना करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सण असतात असे सण सुद्धा तितक्याच तळमळतेनं तितक्याच उत्साहाने ते समारंभ एकत्रित रित्या साजरे करण्याची भूमिका सुद्धा शिक्षकाची असणं खूप गरजेचे आहे. आणि म्हणून सांस्कृतिक मूल्यांचे आदान प्रदान शिकविणारा शिक्षक. कारण जे सांस्कृतिक ठेवा आहे जे सांस्कृतिक व्हॅल्यूज आहेत किंवा मूल्य आहेत त्यांचे आदान प्रदान म्हणजे इंटरॅक्शन्स हे करत असताना काही गोष्टी चांगल्या विद्यार्थ्यांना देणे किंवा काही गोष्टी इतर संस्कृतीच्या विद्यार्थ्याकडून आपण घेणे म्हणजे देवाणघेवाण ज्याला आपण म्हणूया चांगल्या बाबींचा स्वीकार करणे टाकाऊ बाबी ज्या आहेत ते सोडून देणे आणि नव्याचा ध्यास घेणे ही सुद्धा भूमिका आपली असणं मित्रांनो हा भाग गरजेचा आहे. आणि असे जे विविध भाषा बोलणारे जे विद्यार्थी आहेत विविध सण आणि उत्सव साजरे करणारे जे विद्यार्थी आहेत किंवा विविध धर्माचे लोक आहेत अशा विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये विशेषतः वर्गामध्ये पोषक वातावरण निर्मिती करणारा म्हणजे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा जे विविधतेने आलेले जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपलं अध्यापन करताना वर्गामध्ये अध्यापन करत असताना एखादा घटक अध्यापन करत असताना किंवा शाळेमध्ये विविध जे काही कार्यक्रम अभ्यासेतर किंवा अभ्यासपूरक उपक्रम होतात अशा वेळेस सुद्धा
त्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेझेंटेशन किंवा रिप्रेझेंटेशन देणं, ज्याला आपण म्हणूया प्रतिनिधित्व देण्याची भूमिका हे याची असणं, हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, अशा रीतीनं आज आपण जे बहुसांस्कृतिक वर्गातील जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्याशी आंतरक्रिया करत असताना शिक्षक म्हणून आपली भूमिका कोणती पाहिजे, कशा प्रकारची भूमिका असली पाहिजे, याबद्दलचे माझं मत मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे. धन्यवाद.